वेलकम बॅक. सर्वांचं स्वागत आहे. इथे बॅटिंग करतात त्रिमूर्ती फाउंडेशन संघ. पहिलाच बॉल, त्यावर आक्रमण, बॉल सीमारेषा पार, दर्जेदार फटका, षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर 9 धावा राफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना पाहायला मिळतं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षकांना जोपर्यंत फील्ड केला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती डबल फिगर दुहेरीमध्ये 10 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 10 ही धावसंख्या राफलकावर आहे. षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस उडवलाय पुढच्या एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, आघात केलाय बॉलवर, बॉल सीमारेषा पार. इट्स अ मॅसिव्ह मल्टी हिट, षटकार 6. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पुढच्या एकदा हा फटका पाहायला मिळेल. अगदी पुढे खेळवलं, ओव्हरपिच झाला आणि त्याला योग्यतेनं इथे पनिशमेंट दिली. फेकून दिलंय बॉलला ओव्हर दी लॉंग ऑन, सीमारेषा पार, षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 16 धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत आहे. इथे मात्र एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये धाव डॉटच्या स्वरूपानं पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हर नंतर राफलकावर 16 धावा.
इथे आणखी एक चांगला प्रहार, बॉल सीमारेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल चाललाय, आणखी एकदा सीमारेषा पार षटकारामध्ये परावर्तित झालाय. गोलंदाजाबरोबर इथे अगदी खेळ नाही खिळवाड तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आक्रमकता यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉल उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार. एक दर्जेदार फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार, चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अप्रतिमतेनं हा खेळ सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम स्ट्रोक ते इथे प्ले केले जात आहेत. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता मात्र पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 39 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 2चं ते समाप्त झालं. 39 रन्स त्या धाफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पर ओव्हर जर आपण पाहिलं तर सध्या 19.50 ही सरासरी धाफलकावर अधोरेखित होत असताना पाहायला मिळते. या सरासरीला वाढवण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतनं करावा लागेल, कारण जेवढ्या जास्तीत जास्त धावा धाफलकावर तुम्ही पहिल्या 7 ओव्हरमध्ये उभा कराल तेवढा जास्त फायदा तुमच्या गोलंदाजांना नक्की मिळेल आणि तो उचलण्याचा प्रयत्न इथे केला जाईल जरूर. यावेळेस मात्र आणखी एक तगडा प्रहार, नव्या षटकाची सुरुवात एका दमदार स्ट्रोकनं. बॉल सीमारेषा पार, षटकार 6. हा बॉल बघा तुम्हाला रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तिथे ज्युसी फुलटॉस होता आणि ज्युसी फुलटॉसला ज्या पद्धतीनं मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं तो मोठा फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 45 या आकड्यावर. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या 46 आहे. मॅच कडे जाऊया. सध्या इथे जर आपण पाहिलं तर बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला होता, तर नंतर बॉल देहेष्टीला ब्रश करतोय
एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 46 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे 7 ओव्हरच्या या मॅचमध्ये. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बघूया उर्वरित 2 बॉलमध्ये कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्या खूप चांगल्या पद्धतीची जी बॅटिंग आहे ती मैदानामध्ये सुरू आहे. या ओव्हरमध्ये थोडासा रापण्याचा रोखण्याचा जो प्रयत्न आहे तो दिनेश यांच्या माध्यमातून गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र अशाच पद्धतीनं रोखत राहावं लागेल, कारण 20च्या वरची सरासरी जर धावफलकावर सातत्यानं लागत राहिली तर मग ती धावसंख्येमध्ये तुम्हाला विजय संपादित करणं थोडंसं कठीण आहे. जरी तुमच्याकडे कितीही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असला. यावेळेस फटका तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. खाली क्षेत्राची निवड केली आहे. बॉल सीमारेषेच्या दिशेने जाईल. फिटपी कमसअप. धावसंख्या जर आपण पाहिली तर 51 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. इनफिल्डच्या वरनं खेळलं गेलं होतं आणि मग तिथे मागे कुणीही थांबवण्याकरता नव्हता आणि त्याचाच फायदा मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर 51 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. षटक क्रमांक 4 नवा गोलंदाज, एक नवा पर्याय तो इथनं शोधला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस प्रचारण केलं गेलंय. सरोश देशमुख तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया सरोज देशमुख कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. SD असं त्याच्या टी शर्टवर आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे समोर अप्रतिम फटका अलॉंग द कार्पेट. जमिनीशी खेळत बागडत चाललेल्या बॉलला आपलं पदलालित्य दाखवलं आणि पायाच्या साह्यानं तिथे बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला आणि रन सेव्ह केले आपल्या टीम करता. ते महत्त्वाचं आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 53 ही धावसंख्या धावफलकावर आहे. यावेळेस उडवलाय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तिथे एक कमालीचा कॅच अगदी कट टू कट एक दर्जेदार झेल टिपतोय. माघारी पडतोय बॅटरला. विकेटचं पतन होतंय खेळाडू बाद. दोन चेंडूचा खेळ या ओव्हरमधला झाला. एक ब्रेक थ्रू दिलाय. फलंदाज आक्रमक विध्वंसाकडे विस्फोटक वाटत असताना त्याला माघारी परतवण्याचं काम करायचं होतं सरोज देशमुखला आणि सरोज देशमुखनं ते काम केलं. एक महत्त्वाची विकेट त्यानं आपल्या नावावर केली आहे. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. प्रशांत म्हणजे महाकाय असं म्हटलं जातं. प्रशांत महासागर असं म्हणतो आपण आणि अगदी त्या महासागराप्रमाणे एक मोठी इनिंग त्याला इथे प्ले करावी लागेल. आल्या एक चांगला फटका त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल इथे धावफलकावर जोडली जाईल. आपलं वैयक्तिक खातं तिथे त्यानं उघडलंय. आपल्या वैयक्तिक खात्याचा धावांचा श्री गणेशा त्यानं या बॉलवर केला. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 54. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू असताना 3.3 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला खेळ तो प्रत्येकाला अपेक्षित आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 108 दाखवतोय. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा मनसुबा आहे आणि तो यशस्वी ठरलाय. बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बघा रिप्लेमध्ये तुम्हाला तो फटका पुन्हा एकदा पाहायला मिळेल. गोलंदाज सरोश त्यानं हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पिच केला. उडवण्याचा प्रयत्न केला. अचूकतेनं हेरला आणि कुठे जोरकस मारण्याचा मनसुबा नव्हता. 38 सर्कलची जी पाबंदी आहे तो घेरा तो क्लिअर केला आणि चौकार परावर्तित केला तिथे. यावेळेस थोडासा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटर बॉलमध्ये
ते प्रॉपर कनेक्शन असायला हवं होतं, ते झालं नाही. बॉल निर्धावच्या स्वरूपानं पाहायला मिळाला. क्रॉस बॅटेड जे स्ट्रोक असतात ते नेहमी गोलंदाजाच्याच पत्त्यावर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही 100 वेळा जर क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न कराल तर त्यापैकी 90 ते 95 वेळा गोलंदाजाला यश मिळेल आणि तेच चित्र इथेही आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू तो निघालाय. एकंदर 3.5 षटकाचा खेळ, 58 एक विकेटच्या पतनानंतर. शेवटचा बॉल पुन्हा एकदा थोडंसं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तिथे गोलंदाजानं त्याच जागेचा वापर केला आणि बॉलला विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर समाप्त झाली. 4 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. ड्रिंक्स करता इंटरव्हल होते. ड्रिंक्सची गाडी जी मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 नंतर धाफलकावर 58 धावा एक विकेटच्या पतनानंतर. ड्रिंक्स इंटरव्हल इथे समाप्त होतंय आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 58 एक विकेटच्या पतनानंतर 4 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. पाहता पाहता 2 दिवस उलटले. 3ऱ्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेचं पदार्पण होत असताना पाहायला मिळालं. मॅच नंबर 3 आपण मैदानात पाहताय. अलॉंग द कार्पेट इथे खेळलेला बॉल तिथे सीमारेषेचा वेध घेत असताना क्षेत्ररक्षकांना त्या बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 59 59 धावा दिनेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये दीपक. एकाच राशीचे 2 खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक गोलंदाजीच्या ट्रॅकवर दिनेश तर फलंदाजीच्या स्ट्रायकर एंडकडे फलंदाज दीपक तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला उचललं, फील्ड केलं, रिटर्न केलं, एक धाव ती सुखरूपतेनं फलंदाजांनी पूर्ण केली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होते आणि 60 ही धावसंख्या धाफलकावर आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर खूप वेगानं आक्रमण होत होतं. वेगानं धावा धाफलकावर जोडल्या जात होत्या. मात्र इथे थोडंसं अंकुश लगाम तो लावत असताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन पुन्हा एकदा नाही आहे आणि प्रॉपर कनेक्शन नाही आहे तर मग तुम्ही मोठ्या फटक्याची अपेक्षाही ठेवू शकणार नाही. कारण बॅट अँड बॉलमध्ये जेव्हा योग्य त्याचं कनेक्शन होतं त्यानंतर तो एक स्वीट व्हॉइस बॅटमधनं येतो ना, तो फलंदाजाला कॉन्फिडन्स देतो आणि तो टीमला रन्स देतो. तो स्वीट व्हॉइस जोपर्यंत येत नाही, प्रॉपर कनेक्शन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मोठ्या रनच्या अपेक्षा तुम्ही मैदानाच्या आतनं करू शकत नाही. धावसंख्या 61 आहे एक विकेटच्या पतनानंतर. आपटून टाकलेला बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. बॉल चाललाय ओव्हर द मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार 6. बॅट आणि बॉल मध्ये जेव्हा कनेक्शन होतं तेव्हा त्यामधनं जो स्वीट व्हॉइस येतो तो यावेळेस टक्कसा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि तो कॉन्फिडन्स वाला आवाज जो षटकार देऊन गेला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपला जो VIP डाईस आहे त्याला सलामी देणारा, या मुख्य मंचाला सलामी देणारा तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मात्र एक तुमारी
एक हमारी हे गोलंदाजानं सांगितलंय. या आधीच्या बॉलवर षटकार जरी खेचला असला तरी त्या षटकाराची व्याजासहित परतफेड केली आहे. फलंदाजाचं फर्निचर डिस्ट्रॉईड करून त्याला माघारी परतवलंय. विकेटचं बदन खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. बॉल तिथे सरळ सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार तडाखा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 73 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. 2 विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळाले. सरुष गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. 1.1 षटक. यावेळेस मात्र थोडंसं स्टेप आउट केलं. पुढे येत असताना फटका खेळलाय. बॉल चाललाय जमिनीवर दंदन करत. मात्र जोपर्यंत तिथे उचलला एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 74 धावा या राफलकावर आपण पाहतोय. 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. आशिष आणि साथीनं प्रशांत. मिडल ऑर्डरचे जे बॅट्समन आहेत त्यांच्यावर आता जबाबदारी असेल. स्लॉग ओव्हरमध्ये चांगल्या रन्स दाफलकावर जोडायच्या. सुरुवातीला विकेट्स जेव्हा तुम्ही वाचवता तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला डावाच्या शेवटी नक्की मिळतो. कारण विकेट जर हातामध्ये असतील तर बेखौफ बेधडक आणि बिंदास्त बॅटिंग ती तुम्हाला डावाच्या शेवटी करता येते. चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरनं हा बॉल विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉटचा जो परिसर आहे हा गोलंदाजाचा खऱ्या अर्थानं परिसर आहे. 12 मीटर तिथे जर तुम्ही गोलंदाजी केली तर निश्चित तुम्हाला वाचता येतं. आणि त्या 12 मीटरच्या जवळपास इथे वा लाजवाब काबिले तारीफ दर्जेदार चेंडू. परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल यष्टी उद्ध्वस्त करून गेलाय. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. क्रिकेटमध्ये 2च गोष्टी ज्यांचा खूप जास्त सन्मान केला जातो. एक म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. हा परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल उद्ध्वस्त करून गेला यष्टी. विकेटचं बदन खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 74 होती. आता तिथे मात्र थोडीशी पुढे सरकेल. 75 रन्स रोखला गेलाय. जिथे तिहेरी आकडा धाफलकावर प्रोजेक्टेड स्कोरचा दिसत होता तो आता दुहेरीमध्ये दिसतोय. 90च्या जवळपास तो प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथे जर थांबवलं तर निश्चित ते गोलंदाजीचं यश असेल. कारण स्लॉग ओव्हरमध्ये
खूप वेळा असं होतं ना की जास्त रन्स मिळवायच्या नादात विकेट्स येतात किंवा मग डॉट बॉल पाहायला मिळतात. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. ओव्हर जर आपण पाहिलं तर इथे समाप्त झाली आहे. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हर नंतर धावफलकावर 75 आहेत. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर यायचं आहे. कसा खेळ असेल ते आपण निश्चित पाहणार आहोत. धावसंख्या 75 आहे. 3 विकेटच्या पतनानंतर शेवटचं षटक या ओव्हरचं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे केली जाईल, कशा पद्धतीने इथे टप्पा तो साध्य केला जाईल. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर थोडासा खाली राहणारा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. एक डॉट बॉल इथे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 75 या आकड्यावर स्थिर आहे. शेवटच्या ओव्हर करता रावसाहेब जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत, इथे वाईट करता रिव्ह्यू घेतला गेलाय. इट्स अ फेअर बॉल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॉडी लाईनवर दिला होता, त्याचा फायदा घेतलाय. बॉल चाललाय फाईन लेग मधनं सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4, ज्यानं धावसंख्या 79 यावेळेस तिथे धावसंख्येची लयलूट असं म्हणू शकतो आपण, कारण वाईड चा इशारा आलाय. धावसंख्या 81 आहे. रोखण्याचा प्रयत्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. तिथे या पद्धतीच्या एक्स्ट्रा रन्स तर तुम्ही बहाल केल्या तर मग तुमची टीम अडचणीमध्ये येऊ शकते. यावेळेस चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, बॉलला खोदून काढला क्षेत्ररक्षक होता, त्यानं एक चांगला कॅच तिथे कॅरी केला. विकेट मिळते, माघारी परतावं लागेल. खूप चांगलं क्रिकेट या बॉलवर पाहायला मिळालं. पहिला तर चांगला बॉल होता, तिथे अगदी विचारपूर्वक खोलवर टप्प्यावर चेंडूला तिथे डिलिव्हर केलं होतं. त्यानंतर फलंदाजानं अगदी युवराज सिंगच्या स्टाईलनं त्या बॉलला खोदून काढलं. मात्र जे डिस्टन्स त्याला क्लिअर करायचं होतं ते करणं शक्य झालं नाही आणि खूप चांगला कॅच तिथे आपल्याला पाहायला मिळाला. मात्र ऑल इज वेल असा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावर एक विकेट मिळते. खेळाडू बाद. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येईल का की बॉल क्लिअर करेल? येतोय क्षेत्ररक्षक. आणखी एक गडी, तो तंबूच्या आसराला परत असताना बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट्स आल्यात आणि या 2 विकेटनं इथे गोलंदाजाकरता विकेटच्या हॅट्रिकची संधी ती निर्माण केली. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही विकेट हॅट्रिक ती आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. काय इथे ती पहिली विकेट हॅट्रिक ती आपल्याला पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये जर आपण पाहिलं तर पहिली विकेट हॅट्रिक ही पाकिस्तानी गोलंदाजाने कंप्लीट केली होती. मोहम्मद जलालुद्दीन असं त्या गोलंदाजाचं नाव होतं, ज्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली होती. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक ती आपल्याला अजून पाहायची आहे. बघूया इथे ती विकेटची हॅट्रिक संपादित केली जाईल का. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 81. डाव्याष्टीवर राहायला भरकडला. इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट होणार नाही, कारण आंतरराष्ट्रीयच्या बदललेल्या नियमानुसार व्हाईट बॉल हा गोलंदाजाच्या खात्यामध्ये जमा केला जातो आणि त्यामुळे त्याला विकेट हॅट्रिक
दिली जात नाही. खूप सारे नियम जे बदलत आहेत सातत्यानं, जे ठाऊक असणं गरजेचं आहे क्रिकेट खेळताना. चांगला बॉल खाली राहिला, सबमरीन असं म्हटलं जातं, आणि तो सबमरीन बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेट कीपर जादामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. या डॉट बॉल बरोबर जर आपण पाहिलं तर पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा चेंडू शिल्लक राहतोय. जिथे 90चा प्रोजेक्टेड स्कोर होता तिथे मात्र लगाम लावली आहे. 82 धावा, 6.5 षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना पहिल्या टप्प्याखेरीज गेलाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 आणि या 6 आलाय, माफ करा षटकार. षटकाराच्या मदतीने 88 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. विजयाकरता 89 या धावसंख्येचं लक्ष आहे आणि कशा पद्धतीने या 89 धावा धावफलकावर लावल्या जातील, या डावाला कशा पद्धतीने सजवलं जाईल, षटकार चौकारांची आतिषबाजी केली जाईल, ते ऐकवण्याकरता याच जळगावचा आपला आवडता आवाज पॅडेदात आपल्या बरोबर असतील. मात्र तुर्तास टॉस बॉक्समध्ये जाऊया. नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल आणि नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील टीम शिवराज भाऊ युवा मंच आणि तुषार भाऊ महाजन मित्र परिवार. दोन्ही संघ आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. शिवराज भाऊ युवा मंच आणि विपक्षी संघ आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊन क्षेत्ररक्षक सजवून मॅचला सुरू करा. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचं देखणं आयोजन. तर नाणेफेक होताना आपण थेट बघू शकतो अभय पवार आणि आयोजन समितीचे काही महत्वपूर्ण सदस्य. टॉस का बॉस प्रायोजक नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार आणि मोहित भाऊ मोतीरामानी हे आहेत टॉस का बॉसचे प्रायोजक.
पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनी गुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटीपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक. नमस्कार, मी मनीगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करू. त्रिमूर्ती फाउंडेशन या संघाने 88 धावा केलेल्या आहेत 7 षटकात आणि 89 धावांचं लक्ष्य वास्तुकला कन्स्ट्रक्शन या संघासमोर ठेवलेलं आहे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटवर जाऊन या चेंडूला पंच केलेला आहे. कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर जाऊन चेंडू अडतोय. दिनेश या एका धावेने आपलं खातं खोलतोय, खातं उघडतंय वास्तुकला कन्स्ट्रक्शन या संघाचं. सूर्या यावेळेस गतीत परिवर्तन केलेलं होतं गोलंदाजाने. चतुराई दाखवलेली आहे. जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी यांकडून गोलंदाजी होते, तर फलंदाजीचा एंड मेसर सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव रितेश माळी सर हे फलंदाजी एंडचे प्रायोजक. प्रशांत पाटील यांचा यावेळेस थोडासा उसळी घेणारा चेंडू, वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला फटका कव्हर क्षेत्रात, पॉइंटच्या दिशेने चेंडू येतोय आणि चौकार. सुंदर टायमिंग आणि तितकंच चांगलं प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आपण बघू शकतो प्रशांतचा हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर गेलेले आणि सर्कलला क्लिअर करत चौकार वसूल केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. तर पहिला चौकार या डावातला, पहिला चौकार सूर्याचा. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, छेडखाणी करण्याचा प्रयत्न, कुठलंही फुटवर्क या ठिकाणी दिसलेलं नाही फलंदाजांकडून. खडे खडे ज्याला आपण म्हणतो उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. षटकातला शेवटचा चेंडू असेल प्रशांत यांचा. सामना करतील सूर्या. तर वास्तुकला कन्स्ट्रक्शन या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर सूर्याला तळपावं लागेल. आणि फुलटॉस चेंडूवर सूर्याने मोठा प्रहार केलेला आहे. चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. तर अशाच पद्धतीने सूर्या जर तळपत राहिला तर मात्र वास्तुकला कन्स्ट्रक्शन हा संघ विजयापर्यंत पोहोचू शकतो. पहिलं षटक संपलेलं आहे. वास्तुकला कन्स्ट्रक्शन 11 धावा, बिनबाद 11, 89चं लक्ष असेल. 11 धावा आलेल्या आहेत. त्रिमूर्ती फाउंडेशन ज्यावेळेस फलंदाजी करत होतं, दीपक पाटील सतखेडा हा ज्या वेळेस फलंदाजी करत होता असं वाटत होतं की 100 पार करेल, परंतु दीपकच्या विकेटच्या पतनानंतर मात्र पाहिजे तशी धावसंख्या उभारण्यात त्यांना यश आलेलं नाही आहे. परंतु शेवटच्या काही खेळाडूंनी चांगला लढा देत
89 पर्यंतचं टार्गेट सेट केलेलं आहे. दीपक चौधरी यांचा हा चेंडू आणि या चेंडूला उचलून मारलेलं आहे. चौकार आलेला आहे आणि या चौकारांचे प्रायोजक सुशिलाई आर्ट अँड फॅब्रिकेशन, नंदन महाजन, असोदा. स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेलं होतं वाईड लॉंग ऑन सीमारेषेकडे. काउस कॉर्नरकडे चौकार आलेला आहे. 15 धावा झालेल्या आहेत. दिनेश सामना करतील दीपक यांचा. दीपक चौधरी यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंधरा धावा झालेल्या आहेत. दीपक चौधरी गोलंदाजी करतायत आणि दीपक चौधरी यांचा आता सामना करतील दिनेश सोनवणे. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व अतिशय थाटामाटात या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. चांगले चुरशीचे सामने बघायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू ऑन साईडला टोलवला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. व्हॅकंट एरिया आहे आणि चौकार मिळेल. या चौकाराच्या मदतीने आता वास्तुकला कन्स्ट्रक्शनचा संघ 19 धावांवर पोहोचलेला आहे. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व अभूतपूर्व तर थाटामाटात या स्पर्धेचा शुभारंभ झालेला होता आणि अतिशय चांगलं उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आयोजन समितीने. यावेळेस अलॉंग द अराउंड द लेग्स तर कुठल्याही फलंदाजासाठी सर्वात खराब विकेट ज्याला आपण म्हणतो ना तीही. आपण जर फलंदाज आहोत तर आपल्याला माहिती पाहिजे की आपला लेग स्टंप कुठे आहे. या ठिकाणी चुकी झालेली आहे. थोडासा घुसून मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे परंतु गोलंदाजाने अचूक वेध घेतलेला आहे. यष्ट्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय केलेलं आहे आणि पहिला झटका लागलेला आहे. वास्तुकला कन्स्ट्रक्शन या संघाला 19 धावा, 1 गडी बाद. यस यस नो नो आणि फलंदाज सुरक्षित. निशाणी माझी थोडीशी चुकलेली आपण म्हणूया परंतु ज्या पोझिशनवरून थ्रो केलेला आहे त्या पोझिशनवरून फक्त एकच स्टंप दिसत होता. दुसरं षटक संपलेलं आहे. 19 धावा, 1 गडी बाद. तर दिनेश बाद झालेले आहेत. दीपक पाटील द मॅन फ्रॉम सतखेडा आता गोलंदाजीला आलेले आहेत. दिनेश यांना दीपक अशोक चौधरी यांनी बोल्ड केलेलं होतं. सूर्या आणि रावसाहेब आता कशी कामगिरी करतात ते बघावं लागेल. सन्माननीय नामदार गुलाबरावजी रघुनाथरावजी पाटील या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि ब्रँड अँबॅसेडर ज्यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे ही टुर्नामेंट आपण इतक्या भव्य आणि दिव्य प्रकारे साकार करत आहोत. यावेळेस चांगला चेंडू परंतु यावेळेस अल्टीपल्टी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. दीपक पाटील सतखेडा फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केलेली होती. आता बघूया गोलंदाजीमध्ये 89चं लक्ष डिपेंड करण्यात सहाय्य करतो का आपल्या संघाला. यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव या ठिकाणी टोटलमध्ये जोडली जाते. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न पायावर लागलाय की बॅटवर बघूया. लेग बाईचा इशारा पायाला लागलेला होता. एक अवांतर धाव. धावसंख्या 21.
दीपक पाटील यांचा सामना करतील रावसाहेब पाटील. पिलखेडा वावडदा येथील रहिवासी रावसाहेब पाटील. जळगाव ग्रामीणच्या खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध झालेलं आहे. दरम्यान मोठा फटका, चेंडू हवेत, फटका फसलेला आहे, उंची जास्त गाठलेली आहे आणि चांगला झेल टिपलेला आहे. हेमराज यांनी चांगला झेल टिपलेला आहे. दुसरा फलंदाज तंबूत परततोय. चला तर नवीन फलंदाज आता मैदानात येतोय रावसाहेबची जागा घेण्यासाठी. भूषण पाटील. भूषण पाटील, द मॅन फ्रॉम कुसुंबा. दीपक पाटील यांनी गोलंदाजीत सुद्धा आपल्या संघाला एक विकेट मिळवून दिलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपकचा असेल. भूषण स्ट्राईकला. नवीन फलंदाज आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या पिचपर्यंत फलंदाज पोहोचू शकलेले नाहीये. जागेवरूनच बॅट फिरवलेली होती, त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाही. पुन्हा एकदा दीपक आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामना करतील भूषण पाटील. यावेळेस ऑफ्टमच्या बाहेर शॉट आपले चेंडू कव्हर क्षेत्रात उंचावरून टोलवलेला फटका. आरके स्पोर्ट्सच्या होर्डिंगला मानवंदना देतोय षटकार. आरके स्पोर्ट्सचे कुलदीप यादव यांच्याकडून या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट. आरके स्पोर्ट्सचे संचालक कुलदीप थोरात, माफ करा, कुलदीप थोरात यांच्याकडून सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना प्रत्येकी एक एक ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला पुन्हा एकदा चेंडू उंच, सीमा रेषा पार. भूषणची दहाड आणि भूषणने फोडलाय पहाड. षटकार लगावलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 वर जाऊन पोहोचलेली आहे. तर कुलदीप थोरात यांच्याकडून एक ब्रँडेड शूज दिला जाणार आहे या स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला. विकेटचं पतन भूषण पाटील यांना परतावं लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाकडे गेलेला आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात तिसरा गडी बाद होतोय. वास्तुकला कन्स्ट्रक्शन 34 धावा, 3 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. प्रशांत यांनी पहिली विकेट घेतलेली आहे. सरोश देशमुख आडव्या बॅटने गुडघाट टेक शॉट खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आलेला आहे. गोपाल चेंडू अडवतोय. दरम्यान सरोज देशमुख आपलं खातं उघडतायत. सूर्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न.
वास्तुकला कन्स्ट्रक्शन या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर सूर्याला तळपावंच लागेल. प्रयत्न करतोय मोठे मोठे फटकेबाजी करण्याचा, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहिजे तसा होत नाहीये. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू उसळी घेणारा कानाजवळून गेलेला आहे. निर्धाव चेंडू. तर बघा, एक डीप मिड विकेट आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण जर बघितलं तर बाउंड्री लाईनवर आहे आणि शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू चेक केला जातो. याचा अर्थ असा की एक ट्रॅप आहे. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू उंच उडवलेला आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल टिपलेला आहे आणि सूर्याला परतावं लागेल. दीपक चौधरी यांनी झेल टिपलेला आहे. सूर्या कॉट, दीपक चौधरी बोल्ड, प्रशांत. नवीन फलंदाज मैदानात जातोय किरण सोनवणे आणि ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला मैदानात जाताना दिसेल. डॉक्टर श्री कमलाकर दादा पाटील आपले ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक आणि ड्रिंक्स ट्रॉली सोबत नेहमीचा आपला हसरा चेहरा सुनील भाऊ पिसाळ. चला, गोलंदाजाचं नाव सांगायचंय. तर मॅन फ्रॉम कुसुंबा राज राजपूत आता गोलंदाजीला आलेले आहेत. ही स्पर्धा खेळण्यासाठी खास छत्रपती संभाजीनगर वरून ते दाखल झालेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू राजूचा. 17 चेंडूंमध्ये 54 धावांची आवश्यकता असेल वास्तुकला कन्स्ट्रक्शन संघाला. SD अर्थात सरोश देशमुख जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत आशा पल्लवित. नॉन स्ट्राईकला असतील किरण सोनवणे. बघूया किरण सोनवणे सरोशला कशा पद्धतीने साथ देतात. एका आक्रमक भागीदारीची आवश्यकता असेल, परंतु त्रिमूर्ती फाउंडेशनचा संघ यावेळी चांगल्या परिस्थितीत दिसतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हातात. प्रशांत यांनी झेल टिपलेला आहे. सरोश यांना परतावं लागेल आणि आता मैदानात जात आहेत
संभाजी पाटील द मॅन फ्रॉम कुसुंबा. तर आता कुसुंब्याचे दोन्ही खेळाडू आमने सामने असतील. गोलंदाज कुसुंब्याचा आहे आणि फलंदाज सुद्धा कुसुंब्याचा. तर बघा एक दुसऱ्याची खासियत आणि कमजोरी हे दोन्ही एक दुसऱ्याला माहिती असेल आणि एकाच संघात खेळतात. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव टोटल मध्ये जोडली जाते. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला टोलवलेला फटका. एक धाव मिळते. एक्केचाळीस धावा 4.4 षटकात आणि आता समीकरण 14 चेंडू 48 धावा. चांगला चेंडू राज राजपूत यांचा. या स्पर्धेत प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेटचे प्रायोजक असतील नंदन महाजन द मॅन फ्रॉम आसोदा, सुशिलाई आर्ट अँड फॅब्रिकेशन. फुल टॉस चेंडू, मोठा प्रहार, चेंडू सीमा पार, दणदणीत षटकार. चला फुल टॉस चेंडू आपण अशा परिस्थितीत टाकू शकत नाही कारण की आता धावांची आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. कमजोर चेंडूंची वाट बघतील आणि असे कमजोर चेंडू आले की मोठे मोठे फटके आपल्याला निश्चित बघायला मिळतील. या स्पर्धेसाठी आपल्याला डगआउट स्पॉन्सर्स लीलाधर अर्थात आबासाहेब हिरालाल सोनवणे आणि स्वप्नील भाऊ परदेशी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदगावचे लीलाधर हिरालाल सोनवणे, माननीय गुलाबरावजी रघुनाथरावजी पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री जळगाव जिल्हा या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. सोबतच फूड प्रायोजक जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, कल्पना कणापरी ब्रह्मांडाचा भेद करी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड हे आहेत आपले फूड प्रायोजक. आणि सहफूड प्रायोजक आहेत पवन भिलाभाऊ सोनवणे, मोहित भाऊ मोतीरामानी, नितीन भाऊ सपकाळे, सरपंच तुरखेडा हे आहेत टॉस का बॉस, चंद्रशेखर दादा अत्तरदे ट्रॉफी प्रायोजक. तर मणिगुरूचे राहुल पाटील हे आहेत यूट्यूब लाईव्हचे प्रायोजक. चला तर डेड बॉल घोषित केलेला आहे. चेंडू फुटलेला आढळलेला आहे. चला तर षटकार कॅन्सल केला जाईल. यावेळी चांगला चेंडू, थोडासा अतिरिक्त उसळी घेणारा, खांद्याचा अतिरिक्त वापर केलेला होता शेवटच्या क्षणी. डॉट बॉल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक, 48 ची आवश्यकता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर वास्तुकला कन्स्ट्रक्शन 41 धावा, 5 गडी बाद. प्रत्येक चेंडूवर आता चौकार लगावावा लागणार आहे. किरण सोनवणे, संभाजी पाटील यांच्यावर जबाबदारी असेल. स्ट्राईकला असतील संभाजी, सामना करतील दीपक पाटील द मॅन फ्रॉम सतखेडा. डॉट बॉलने सुरुवात करतोय दीपक. क्वालिटी मेटल सतखेडा हा संघ जर आपल्याला माहिती असेल गुजर प्रीमियर लीग मध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी करणारा संघ आहे आणि त्या संघाचं नेतृत्व करतो दीपक पाटील. यावेळी चेंडू गिरकी घेतोय. एक धाव मिळते.
ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझनला. सहारा एनर्जीचं होर्डिंग आपल्याला दिसतंय. प्रफुल्ल दादा पाटील यांचं छायाचित्र छापलेलं आहे. एकच धाव मिळते, तर सिंगल डबलने आता काही होणार नाही. आता जर हा सामना जिंकायचा असेल वास्तुकला कन्स्ट्रक्शन या संघाला, तर आपल्या फलंदाजीची कलाकारी दाखवावी लागेल आणि मोठे मोठे फटके लगवावे लागतील. परंतु दीपक पाटील, द मॅन फ्रॉम सतखेडा, स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑन, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. चला, यष्टीरक्षकाकडे झेल गेलेला आहे आणि फलंदाज तंबूत परतलेला आहे. संभाजी यांना परतावा लागेल. 6वा झटका लागलेला आहे वास्तुकला कन्स्ट्रक्शन या संघाला. आणि आता नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत. लोकेश सोन्ने. सात चेंडू आणि 40ची आवश्यकता, आता 6 चेंडू आणि 39ची आवश्यकता. तर आता मात्र वास्तुकला कन्स्ट्रक्शनचा संघ संकटात सापडलेला आहे. कारण की यासाठी आता फक्त चमत्कार आणि चमत्कार लागेल. अवांतर धावा वाईड नो यांची वाट बघितली जाईल. आणि तसे चेंडू जरी आले तरी प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल. त्यावेळेसच हा सामना ते जिंकू शकतात. परंतु गोलंदाज टिच्चून मारा करण्याचा प्रयत्न करतील. डॉट बॉल, माफ करा, लेग बाईचा इशारा येतोय का? बॅटने आलेला आहे. तर फलंदाजाच्या खात्यात 1 धाव जाईल. 51 धावा, 5 चेंडू, 38ची आवश्यकता. चला, पुढचा सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर समालोचन कक्षात यायचंय. तर एक नजर टाकूया या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी झालेले आहेत. तर या स्पर्धेतील सहभागी संघांकडे एकदा नजर टाकूया. रविभाऊ देशमुख मित्रमंडळ असुदा, रविभाऊ देशमुख यांचा संघ, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र, मार्ग उत्तम यशाचा, वासुदेव पाटील सरांचा संघ, पवार कन्स्ट्रक्शन, अभयदादा पवार यांचा संघ, श्रेया कन्स्ट्रक्शन, रविनाना कापडणे यांचा संघ, जितेंद्रभाऊ पाटील युवा मंच सावखेडा, कानडदा भोकर गट, जितेंद्रभाऊ पाटील यांचा संघ, नानाश्री फाउंडेशन, निष्ठा धृती सत्यम, स्वप्नील सोनोने यांचा संघ, श्री पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी दोनगाव बुद्रुक, डॉक्टर ज्ञानेश्वर हिलाल पाटील यांचा संघ, प्रियंका पाईप श्री साहेबराव पाटील यांचा संघ, 4747 गिरणाई के शेर आबादादा सोनोने, साईराज इन्फ्रा हरीश भाऊ पवार, राजेंद्र भगवान पाटील यांचा संघ आहे, हॉटेल सुमेर सिंग, शिरसोली वॉरियर्स उमेश भाऊ पाटील, पंकज सीड्स रोहित विलास चौधरी, ॲडव्होकेट प्रवीण भाऊ पाटील यांचा संघ, ॲडव्होकेट श्री प्रवीण पाटील शिरसोली, साईबाबा फॅब्रिक्स अँड सारीज, राहुल भाऊ पाटील, मनोज पाटील सरांचा संघ आहे, त्रिमूर्ती फाउंडेशन जो आता विजयाकडे वाटचाल करत नाहीये तर विजयी झालेला आहे माझ्या मते, सतीश भाऊ मराठे यांचा देव माझा कन्स्ट्रक्शन, असोदा मुमराबाद गटाचा संघ असेल तुषार भाऊ महाजन मित्र परिवार असोदा, तुषार भाऊ महाजन यांचा संघ, हर्षल कॉटन, हर्षल भाऊ वानखेडे यांचा संघ, चेतन भाऊ बर्राटे यांचा छत्रपती फाउंडेशन अण्णानगर, वास्तुकला कन्स्ट्रक्शन, विलासदादा सोनोने यांचा संघ, शिवराज भाऊ पाटील युवा मंच, शिवराज भाऊ पाटील यांचा संघ, जना अप्पा युवा मंच इदगाव, जनार्दन अप्पांचा संघ, सुनील दादा पाटील यांचा संघ, शांकभरी बोअरवेल, कठोऱ्याचे उपसरपंच मिलिंद शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. मिलिंद भाऊ, आपलं मनपूर्वक स्वागत. कौशल पाटील ज्यांनी चांगली काम विजय मिळवून देऊ शकलेले नाहीये, तर आपल्या सोबत उपस्थित आहेत दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक